नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। बरेच दिवस मला या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणजे ही स्टोरी तुम्हाला सांगायची होती। तुम्ही तर ही स्टोरी ऐकली असेलच, पण मला माझ्या स्टाईलने तुमच्यापर्यंत ही स्टोरी पोचवायची होती आणि आज तो दिवस आला आहे। जसं की मी तुम्हाला म्हणाले होते की आपण वीकेंडच्या वारला काहीतरी माझा वेगळा प्लॅन आहे, वेगळं काहीतरी शेअर करायचं आहे तुमच्याबरोबर। सो आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक हपापलेली मुलगी, फुल प्लॅन वेल प्लॅन करून जिने एका मुलाला गटवला आणि एक भोळा भाबडा मुलगा जो कोणाच्या तरी कजरारे नैनांमध्ये फसला किंवा आपण म्हणू शकतो की घाऱ्या घोऱ्या घुबड्यावर भुलला। फक्त आणि फक्त हेच, म्हणजे पूर्ण जी स्टोरी काही सांगण्यात आली त्या स्टोरीतनं फक्त इतकंच कळलं, ते लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे ते सगळं काही जरी असलं तरीही हे मला तर नक्कीच मी सांगते छोट्या ह्याच्यामध्ये जर आपण म्हणू की समअप करायचं असेल तर समअप करण्यासाठी एक होतं पोस्ट आणि संपली माझी गोष्ट। तर मी इतकंच सांगेन की इन्फॅच्युएशनची गोष्ट आहे ही, आणि जस्ट अट्रॅक्शन। कोणी पैशाकडे अट्रॅक्ट होतं तर कोणी शरीराकडे, शारीरिक सौंदर्याकडे अट्रॅक्ट होतं। तर एका व्यक्तीला थोडासा म्हणजे सेटल्ड मुलगा आणि एक चांगला जसं पाहिजे होता तसा स्वप्नातला राजकुमार मिळाला तर तिने पटकन गटवला, आणि दुसऱ्या बाजूला राजकुमाराला जसं गोरा गोरा रंग, घारे घारे डोळे असलेल्या लेन्सेस बघून राजकुमार भुलला। राजकुमाराच्या बाजूने जरी हे इन्फॅच्युएशनची स्टोरी असेल, अट्रॅक्शनची स्टोरी असेल, तरीही घारीगोरीच्या बाजूने एक पूर्ण प्री प्लॅन्ड असं ठरवलेलं आणि सोची समजी साजिश ज्याला आपण म्हणू शकतो अशी ही साजिश होती। एनिवेज जे झालं ते झालं, जे गोष्टी घडल्या त्या चांगल्याच घडल्या आणि जे काही त्यांच्या नशिबात होतं ते त्यांना मिळालं। जसं रबने बना दी जोडी आपण म्हणतो तसंच काहीसं ह्यांच्या बाबतीत झालं। पण मी हेच सांगू इच्छिते की ह्यांच्या बाबतीत असं झालं म्हणून सगळ्यांच्याच बाबतीत अशा गोष्टी होतील असं नाही। तर अशा लोकांकडनं बिलकुल इन्स्पायर होऊ नका। अशा लोकांचं बघून की बाबा त्यांचं झालं तर आपण पण हे ट्राय करूया, कारण हिच्या इथे मी कॉमेंट्स बघितल्या होत्या कुठली साईट आणि जरा सांगशील का वगैरे, जिचं ऑफकोर्स हिने आन्सर ज्या कॉमेंटचं हिने दिलं नव्हतं आणि ते तिच्याकडनं अपेक्षितच नाही आहे की ती ह्या कॉमेंट्सचं आन्सर देईल, कारण जो मुझे मिला है वो मैं किसी को वैसा कुछ मिलने नहीं दूंगी। मी स्वतःच फक्त मस्त मजेत आहे, ही माझी फेरीटेल लाईफ आहे, माझी ड्रीम लाईफ आहे। जसं ती नेहमीच म्हणते की माझी ड्रीम लाईफ, माझं ड्रीम बॅग, माझं ड्रीम, हे माझं ड्रीम होतं, ते माझं ड्रीम होतं। तर पहिल्यापासनं ही मुलगी स्वप्नाळू आहे आणि हिची सगळी स्वप्न दुसऱ्याच्या जीवावर असतात, दुसऱ्याच्या जीवावर हिने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे पहिल्यापासूनच हे स्वभावातच आहे वाटतं आणि ते आता कंटिन्यू होत आहे। तर तसंच काहीसं आहे, पण प्रत्येकाच्या बाबतीत तसं होतंच असं नाही। मी खूप जवळून काही गोष्टी पाहिलेल्या आहेत, खूप जवळून मी ह्या गोष्टींचा अनुभव माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये, नातेवाईकांमध्ये घेतलेला आहे की लिटरली मुली फसतात। सो जसं घारी म्हणाली की तुम्ही बोलून वगैरे नीट विचार करून वगैरे हा निर्णय घ्या, तर नाही, हे इतकं अजिबातच सोपं नाही। शेवटी तुमच्या नशिबावर ह्या गोष्टी अवलंबून असतात। घारी कितीही बोलू दे की नशिबाचा भाग नाही आहे हा स्वतः विचार, हां घारे तू तर पक्की लबाड धूर्त लोंबडीच होतीस, तू तर बरोबर केलंस काम, पण सगळ्यांनाच असं जमत नाही ना, सगळे तुझ्यासारखे लोंबडे नसतात, त्याच्यामुळे त्यांना नाही जमत। काही लोकांना, काही लोक साधी पण असतात, गोड गोड बोलण्याला भुलतात। माझी एक जवळची मैत्रीण होती, आता नाही आहे, म्हणजे ती म्हणजे टचमध्ये नाही आहे। तर तिचं असं काहीसं झालं होतं की तिने बरंच असं वेळ त्या एका, म्हणजे तो मुलगा पण अगदी एका नामचीन फॅमिलीमधला होता, असं पण नाही की बाबा काहीतरी असा आलतू फालतू मुलगा होता। एक संगीतकार आहेत, आता मला त्यांचं नाव नाही घ्यायचं आहे, त्यांच्या फॅमिलीमधनं तो मुलगा होता आणि म्हणजे ती बरंच काय काय सांगायची की खूप असं आहे तसं आहे, तो UKला आहे, आणि ती पण खूप फ्लॉन्ट करायची आणि ते लोक पण असंच वेळ वगैरे ॲडजस्ट करून रोजच्या रोज बोलायचे। त्यांचं पण जवळजवळ एक 4-5 महिन्याचा कॉन्टॅक्ट होता। नंतर तो आला आणि असंच कुटुंबाच्या गाठीभेटी झाल्या, सगळं काही झालं, खूप छान मोठा साखरपुडा पार पडला, लग्न पार पडलं, ती UKला गेली सुद्धा, आणि UKला गेल्यावरती तिथे परिस्थिती खूप वेगळी होती, खूप डेंजर होतं, भयानक वास्तव होतं तिथलं, आणि ही वॉज ऑलरेडी मॅरिड, ही वॉज हॅव्हिंग किड्स, आणि
त्याचा डिवोर्स ऑनगोईंग काहीतरी चालू होता, असं काहीतरी होतं, आता मला डिटेलमध्ये माहिती नाही. आणि तिला लिटरली म्हणजे तिकडे असं मेडसारखं कामाला वगैरे घेऊन आलेत, असं काहीतरी तिकडे सिनारिओ होता. आणि मग ती कसंबसं करून तिकडून मग नाहीच ती त्याच्याबरोबर राहिली आणि शी लेफ्ट. आणि बरंच म्हणजे तिला फिजिकल अब्यूज वगैरे पण खूप करण्यात आलं. त्याच्यानंतर ती आली. तर अशाही घटना होतात, तर हमेशा सावधान रहे, सतर्क रहे. पण जस्ट एक असंच मजा म्हणून मी आज तुमच्याबरोबर घारीगोरीची लव्ह स्टोरी शेअर करणार आहे. आय होप तुम्ही इंटरेस्टेड असाल. सो लेट्स बिगिन विथ घारीगोरीज लव्ह स्टोरी. घारीगोरी सुरुवातीलाच म्हणते की आमची लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. आम्ही जितक्या लोकांना सांगितलं तर सगळेजण म्हणतात की तुमची लव्ह स्टोरी फारच इंटरेस्टिंग आहे, सगळ्यांना आवडते आणि आम्हालाही आमची लव्ह स्टोरी सर्वांना सांगायला फार आवडते. अरे बाबा, कोणाला पण तू सांगणार तर ते थोडीच ना असं बोलणार की नाही आम्हाला नाही ऐकायची तुझी लव्ह स्टोरी, हट शी फालतू, आम्हाला नाही ऐकायचं, काय बोरिंग आहे, असं थोडीच बोलणार. किंवा सांगून झाल्यावर असं थोडी बोलणार की नाही आम्हाला नाही आवडली. एकदम म्हणजे बोलणार जसं माझ्यासारखे जे अपफ्रंट लोक आहेत आणि जे काय आहे ते तोंडावर बोलतात, तर असं जे आहे ते बोलणार की अरे हे काय बकवास लव्ह स्टोरी, ते बोलू शकतात. पण ऑब्व्हियसली ना, असं तर आपले फ्रेंड्स वगैरे तर असं तर नाहीच बोलणार ना, ओळखीचे लोक वगैरे. तर त्याच्यामुळे तुला कोणी बोललं नसेल त्याचा अर्थ असा नाही की तुझी लव्ह स्टोरी सगळ्यांना आवडते. आणि इतर काय म्हणे मला आवडते सांगायला, अरे तुला आवडते, तुला आवडणारच. प्रत्येकाला आपल्या लव्ह स्टोरी आवडतेच, कोणाला नाही आवडत. तर काय मला आवडते, मग तुला आवडते म्हणून मग काय तू सगळ्यांना पकवत बसणार का? आणि समोरच्याकडनं काय एक्सपेक्ट करणार की काय ते काय असं बोलणार की नाही मला नाही आवडली लव्ह स्टोरी. ऑब्व्हियसली ते चांगलंच बोलणार. चांगलं बोलले म्हणून काय असं काय जरुरी नाही की त्यांना आवडली आणि तू काय दरवेळेला कुठे पण गेली तर आपलंच वाजवशील तुणतुणं. बघूया ना आपल्या मंडळींना कशी वाटते आज तुझी लव्ह स्टोरी. आज आपल्याला रिअल एकदम रिव्ह्यू मिळेल, कारण माझी मंडळी एकदम माझ्यासारखीच रिअल आहे. ते जे पण आहे ते सरळ सरळ सांगून टाकतात, जे खरं आहे ते सांगून टाकतात. तर तुझ्या इथे तर आता तुझेच असणार ना चोमडे भक्त, तर ते तर चांगलंच बोलणार तुझ्या, जसं बाकीचे लोक म्हणाले तसं. पण आता खरं कळेल. हां, एकदम फुरसतमध्ये कमेंट वाच जमल्यास इकडच्या. आज एक तर घारी इतकी होती ना, इतकी होती की बापरे, कुठेच काय हिचं जमेना. तिथून आली, तिथे भारती विद्यापीठमध्ये काहीतरी पुण्याला, आणि मग डिप्लोमा केला तिथे. मग डिप्लोमा होल्डरला कोण नाही विचारणार म्हणून मग घरचे म्हणाले की एक वेळ असेल तर डिग्री करून टाक. मग हिने डिग्री, ते सुद्धा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये वगैरे काहीतरी डिग्री केली. ते पण तिला तिथे सीट मिळेनाच, म्हणजे एवढे कमी पर्सेंटेज होते की हिला काही तिथे इंजिनिअरिंगची सीट मिळेना. मग हिचा नंबर लागला कुठे, सांगलीला. मग ही सांगलीला गेली परत शिक्षणाला, आणि मग तिथे डिग्री कंप्लीट केली. आणि मग ही असंच फेकते की हिची नेहमीची स्टोरी आहे. तुम्ही इवन तिचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तिने सेल्फ इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःबद्दल माहिती दिली आहे. तर त्यामध्ये पण ती सांगते की मी इकडे येऊन शिकली आणि मग मी लग्नानंतर इथे आले आणि मग मी वेब डेव्हलपमेंटचा कोर्स केला आणि मग मी एक वेब डेव्हलपर आहे. आणि माझा कोर्स होताच मी प्रेग्नेंट राहिली आणि मग त्याच्यामुळे मग प्रेग्नन्सीनंतर मग मुलं हे ते ह्याच्यामध्येच मी रमले आणि त्याच्यानंतर मग मला जमलंच नाही. तसं ही प्रत्येक वेळेला हिने असंच केलं आहे. म्हणजे हिची हिस्ट्री राहिली आहे. आधी पण हिने असंच सांगितलं की मी जॉब शोधत होते, माझं एकदम चालू होतं, मी एकदम फोकस्ड होती. आणि ना तेव्हाच नेमकं रिसेशन आलं. काही लपेटा मारायच्या, रिसेशन आलं. रिसेशनचं तुला काय फरक पडत होता गं? आणि फ्रेशरला, बिगिनरला त्याला जॉब मिळणं हीच खूप मोठी गोष्ट होती. पण बाईंचं असं नव्हतं. बाईंना ना खूप असं म्हणजे सॅलरी, आणि म्हणजे मी इंजिनियर आहे असं तिला काहीतरी भारी वाटत होतं. मी घारीगोरी इंजिनियर. तर त्याच्यामुळे मग असं वाटत होतं की घुबडाला कसं काय ना, असं जमिनीवर कसं असं फुदकणार घुबडाला तर आकाशातच उडायचं होतं. त्याच्यामुळे मग घुबड आकाश शोधत होतं. आकाश म्हणजे त्याला म्हणजे कॅलिफोर्निया इज व्हेरी फेमस फॉर इट्स स्काईज. हां, तर त्याच्यामुळे मला ती असंच आकाश शोधत होती. जॉब शोधत होती की काय शोधत होती ते तिलाच माहिती. भलतंच काहीतरी शोधाशोध चालू होती वाटतं हिची. तर ही म्हणे की तेव्हा रिसेशन होतं आणि ना मला कोण छान सॅलरी द्यायला पण तयार नव्हतं आणि जॉब पण म्हणजे मी खूप शोधत होती पण मला मिळतच नव्हता. अरे असं कसं?
मिळतच नव्हता तर पॉसिबलच नाही. आणि राहिला प्रश्न सॅलरीचा, तर तू फ्रेशर होती. तर जे इंजिनियर आहेत त्यांना माहितीच असेल की जो पडेल तो, म्हणजे इवन कॅम्पस प्लेसमेंट झाली तरी पण आपण जिथे मिळेल तिथे जॉबला आपण स्टार्ट करतो. एक स्टार्ट तर मिळते, ज्याला करायचं आहे तो ते घेतोच ना, कुठलीही ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करतो. हे सांग घारे की तुला कोणी घेतच नव्हतं, कारण तुझं काय बाबा एक पण काही क्रॅक करण्याची ॲबिलिटी तुझ्यामध्ये नव्हतीच, इंटरव्ह्यू क्रॅक करण्याची. तर त्याच्यामुळे तुला मिळत नव्हतं. आणि सॅलरी वगैरे ऑफर तर तुझे तर मोठे मोठे ख्वाब होते ना, तर तेवढं तर तुला कोण काही देणार नव्हतं. त्याच्यामुळे रेन दे बका. आणि एनिवेज जी स्ट्रीम तू तशी पण घेतली होती ती पण थोडी हेच आहे मुलींसाठी वगैरे, म्हणजे त्या स्ट्रीममध्ये जॉब वगैरे मिळवणं किंवा करणं. सो तेच तुझं आता काहीतरी आपल्याला इंजिनिअरिंग हिने का केलं माहिती आहे बेसिकली, कारण का हिला असं बाहेरचेच स्थळं पाहिजे होती. आणि ती तेव्हाच मिळणार जेव्हा असं म्हणजे काहीतरी एज्युकेशन तसं असेल ना. जॉब बिकचं आपण नंतर बघू, ते आपण बघू, ॲडजस्ट करू, असा हिचा प्लॅन होता. ते काय मिळालं तर मिळालं, नाही तर नाही, पण ॲटलिस्ट माझं एज्युकेशन बघून जास्त विचार न करता, जसा शेटन भुलला तसंच कोणतरी भुलेलच. म्हणजे तेव्हा तिला शेटनची आयडिया नव्हती, पण ही तर आयडिया होती की इन घारी गोरी निगाव में कोई किसी को तो मैं लपेटी लूंगी. तर त्याच्यामुळे थोडंसं आणि वेटेजसाठी ते इंजिनिअरिंगचं तिने एक एक्स्ट्रा हे घेऊन ठेवलं, एक सपोर्ट. तर मग बाबा ही खूप शोधत होती जॉब, म्हणते मी जॉब शोधत होती, पण जॉबचं काही होईना. मग हिचे आईवडील म्हणाले की बेटा तुझं वय तर खूपच लहान आहे, पण ठीक आहे, तर जॉबचं नाही होते तरी पण आपण तुझं नाव नोंदवूया का, कारण आता तुझं तर शिक्षण वगैरे कंप्लीट झालं. आणि जसं तुझ्या घाऱ्या गोऱ्यावर तर कोणतरी म्हणजे असेल ना, असं घुबड माझा आवडता पक्षी आहे असं कोणतरी असेल तर तो मिळूनच जाईल. तर आपण नाव नोंदवून ठेवूया. जॉबचं झालं तर ठीक आहे, नाही झालं तर दुसरं आपलं सेटिंग, जे आपला प्लॅन आहे, आपला प्लॅन बी रेडी आहे, तर आपण प्लॅन बी प्रमाणे जाऊया. प्लॅन ए तर काय होत नाही आहे तुझ्याच्याने. आणि त्याच्यामुळे हिचे आई वडील पण ह्याच्यात सामील होते बरं का. नाही तर जनरली असं नॉर्म असतं की बाबा एक वय वगैरे झालं तर गोष्ट वेगळी आहे, की चल बाबा तुझं काही होत नाही आहे, आता तुझं जॉबचं पण नीट काही होत नाही आहे आणि वय पण होते, तर आपण तुझ्या लग्नाचं बघूया. पण वय न होताच, कारण काय ही म्हणत होती की मी तर खूप लहान होते आणि ना शेटन खूप अंकल होते. यांची नेहमीच असं असतं ना, मावसाड पण तर तसंच म्हणते, तसंच ह्यांचं सगळ्यांचं एकच हे असतं की शेटन खूप अंकल होते आणि मी तर खूप लहान होते. तर तरी पण म्हणजे ना, म्हणजे हिच्याच तोंडून आम्ही असं ऐकलं आहे, म्हणजे तरी पण हिने केलं. आता का केलं त्याचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे ना. हां स्वप्नपूर्ती बाबा, ड्रीम्स यू सी. तर तसंच म्हणजे जनरली असं असतं की आईवडील म्हणतात की बाबा आता मुली तुझं वय झालं आहे आणि जाऊ दे, आता तुझं जॉबचं वगैरे पण काय होत नाही, लग्नाचं तरी बघूया, नाहीतर लग्न पण नाही व्हायचं. ते एक वय झाल्यावरती बोलतात, हे मी मान्य केलं असतं. पण हे काय आहे, ही तो लहान होती ना, कवळी. मग एवढी काय घाई होती आईबाबांना. तरी पण आईबाबांनी मॅट्रिमोनी साईटवर हिचं नाव टाकलं. का तर प्लॅन बी. ॲक्च्युली हा प्लॅन बी नाहीच आहे, हाच प्लॅन ए आहे. प्लॅन बी तर तो म्हणजे शिक्षण आणि नोकरी, हा प्लॅन बी होता खरं तर हा प्लॅन ए होता. तर हा प्लॅन ए मग त्यांनी हे केलं, नाव घातलं. आणि ही तर बाबा विश्वसुंदरी, काय म्हणजे जसं हिचं नाव टाकलं तसं बाबा धडाधड सगळ्यांचे म्हणजे मुलांची लाईनच लागली. मलाच पाहिजे, घुबड माझा आवडता पक्षी आहे, बापरे, सगळे घुबडप्रेमी गोळा झाले. आता का बाई, आता काय करायचं. मग घारी एकदम कन्फ्यूज झाली. एवढं अटेन्शन मिळाल्यावरती घारीला एकदम सफोकेट व्हायला लागलं. मग घारीला वाटलं की बापरे, आता एवढ्यामध्ये चूज करायला लागतंय, म्हणजे मी काहीतरी एकदम भारी आयटम आहे. तो आपण तो अपना टाइम लेंगे बाबा, अपना अभी कॉन्फिडन्स बढ़ गया है, कॉन्फिडन्स आला आता एकदम घारीमध्ये. तर मग घारी म्हणाली की थांबा, आता मला थोडा वेळ घेऊ द्या, मी आरामात आता बघते काय. आणि मग तिला ना असे मुलं काय मेल वगैरे पाठवायचे, पण हिला असं वाटायचं की नाही मला नाही. पण बहुतेक मला वाटतं की ना, कोण पण जे हिला बेसिकली US मध्येच जायचं होतं, बाकी असं म्हणजे बाबा असं मन्याफन्या असं चाललं नसतं. हां, असं जर्मनी नाहीतर मग ऑस्ट्रेलिया असं नाही, हे नाही चलेगा. म्हणजे मला जायचं आहे तर मग मला आकाशच म्हणजे कॅलिफोर्नियन स्कायजच बघायचे, ते माझं ड्रीम आहे. म्हणून मग ती एकदम पर्टिक्युलर होती त्या बाबतीत.
तर ते कोण म्हणजे तिला मिळत नव्हतं. तर ती रिजेक्ट करत होती, कारण तिने असं कारण सांगितलं की ते मुलं ना मेल करायचे ना, तर त्या मेलमधनंच मला कळायचं की कसं आहे वगैरे, ते कसे असतील वगैरे, तर मला ना छान नाही वाटायचं. म्हणून मी म्हणजे असे काय मेल करायचे, बापरे, असं काय, म्हणजे काय लिहायचे त्या मेलमध्ये असं की घुबड माझा आवडता पक्षी आहे, ही लाईन वाचल्यावरच तुला असं कसं तरी वाटायचं का, म्हणून त्यांना रिजेक्ट करायची. आणि मग काय, मग शेटनने काय वेगळं असं मेल केला, असं काय असं वेगळं असं केलं ग, हां ते तर आम्हाला सांगितलंच नाही. ओ आय सी, सोलमेट्स यू सी. हां ती म्हणालेली की असं म्हणजे असं काय नाही, पहिले त्याला पण रिजेक्ट केलं, पण त्यांनी परत अप्रोच केलं ना, म्हणून मग मी तेव्हाच समजून गेले, म्हणजे ती ती तेव्हाच समजून गेली की हा परत अप्रोच करतोय रिजेक्ट केल्यावर, म्हणजे हाच तो लट्टू कुमार. कारण का बाकीच्यांनी कसं, हिने रिजेक्ट केल्यावरती कोणी भाव नसेल दिला, ठीक आहे, आली मोठी असे म्हणणारे होते, पण हाच एक होता जो बुगू 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 जसा पाहिजे तसा होता गद्दी. घुबडाला आवडतो बैल, बैल पण मिळाला, मग घुबडाचा आवडता प्राणी बैल. म्हणून मग जसं परत रिक्वेस्ट टाकली तसं मग सगळं चेकलिस्ट असं जे असतात ना, ते सगळे टिकबॉक्स सगळे टिक 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 चेक झाले, आणि मग ठरलं योच पाहिजे. आता त्या बाजूची स्टोरी, त्या बाजूची. तर तिथे काय झालं माहिती आहे, तिकडे ना त्याचं म्हणजे सगळं एज्युकेशन वगैरे, ते अंकल होते ना, म्हणजे घारीच्या म्हणजे तिच्या भाषेत ती जसं बोलली तसं ते अंकल होते. तर अंकलचं कसं जॉब वगैरे पण लागला होता, आणि अंकलला पण 1 वर्षभर वगैरे झालं होतं सेटल होऊन जॉबमध्ये. तर त्याच्यामुळे मग त्यांच्या घरच्यांनी मग त्यांना सांगितलं की तू पण बघ म्हणून. आणि अंकल तर बोलतेच शौकीन निघाले. अंकल तर काहीतरी म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत अशी गोष्ट केली. म्हणजे आपल्या जनरली डोक्यात काय असतं की आपण आपल्या आडनावाच्या मुली वगैरे असं शोधत नाही, कारण का आपल्याला असं वाटतं की उगाचंच मग ते गोत्र बित्र आडवं यायचं, म्हणून त्यापेक्षा कशाला. पण अंकलचं काहीतरी वेगळंच होतं. अंकलला असं टाइमपास म्हणून स्वतःच्या आडनावाच्या मुली शोधायला लागले अंकल. तर अंकलनी टाकलं, तर टाकल्याबरोबर हिचं नाव आलं, आणि जसं हिचा फ्लॅश झाला आवडता पक्षी घुबड, तर बापरे, अंकल एकदम फिदाच झाले. अंकल म्हणजे ये पहला पहला प्यार है मेरा, ये पहला चौथा पाचवा प्यार है मेरा, असं करून अंकल म्हणाले नाही मी हिलाच. मग अंकलने लगेच असं आपण क्लिक करतो ना, असं क्लिक केलं, म्हणजे बस आता करेन तर हिच्याशीच, म्हणून मग टाकलं प्रोफाईल अंकलने. पण अंकलचं प्रोफाईल झालं रिजेक्ट झालं. पण अंकलच्या मनातनं तर बाई घुबड काय जाईच ना. मग अंकलने परत टाकलं, परत अप्रोच केलं. मग मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं परत अप्रोच करायचं, हेच प्लॅन होता की बघूया कोण लट्टू कुमार भेटतोय. तर तो लट्टू कुमार जसं प्लॅन होता त्या फास्यात त्या जाळ्यात अडकला. आणि मग घारीने पण ओके म्हणाले. पण त्याच्यामध्ये पण घारी काय म्हणाली की तेव्हा तिची आजी बाजूला बसलेली, आणि तिने आजीला सांगितलं, आजी बघ ना हा मुलगा मला सारखं रिक्वेस्ट, आणि आपल्याच नावचा आहे, पण तरी पण आजीने पण असं काही विचार नाही केला जास्त. आजी म्हणाली असू दे, आपल्या नावचा असला तरी काय झालं, आपल्याशी संबंधित नाही आहे, आणि मला असं वाटतं की तुझं ह्याच्याशीच होणार आहे म्हणून. असा आजीला पण एकदम साक्षात्कार झाला. मग काय आजी म्हणाली, म्हणजे आता तर करायलाच पाहिजे, कारण का मी म्हणजे ती एकदम अशी एकदम ह्याची मुलगी आहे ना, संस्कारी मुलगी आहे, आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. मग आजीच्या कशी असेल. मग आजी म्हणाली ह्याच्याशीच होणार तुझं म्हटल्यावर ह्याच्याशीच होणार. आणि मग ईमेल एक्सचेंज व्हायला लागले, मग गप्पा टप्पा व्हायला लागल्या. असं करत म्हणजे असं थोडे दिवस गेले, म्हणजे दिवसामागून दिवस गेले असं. तर मग प्रेम वगैरे होऊ लागलं ह्यांच्यामध्ये, एकदम गहरा प्यार झाला. म्हणजे एकदम पहिले असं वरवरचं होतं ना, आता बोलून एकदम फिक्स झालं घारीचं की एकुलता एक आहे, म्हणजे एक बहीण आहे, ती पण लग्न झालेली, हा एकुलता एक आहे, तिथे बाहेर सेटल आहे, आता काही टेन्शन नाही, सगळं म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं आपला राजा राणीचा संसार होणार आहे असं. म्हणजे एकदम मग फिक्सच झालं, म्हणजे एकदम डीपमध्ये. आता घारीला आता दुसरं काही बाबा काहीच नाही, आता मला ह्याच्याशीच करायचं, ह्याच्याशी नाही झालं तर मी वेडी होईन असं.
मग आता मग ठरलं ह्यांचं, आता मग ते येणार, काका म्हणजे अंकल येणार होते इकडे. आता एवढं झाल्यावरती आता मग प्रत्यक्षात पण भेटायला नको का, असं बोलणी वगैरे करायची. तर मग अंकल येणार होते इथे. मग अंकल आले इथे आणि मग अंकल काय म्हणाले माहिती आहे, ॲज युजल. म्हणजे हे पहिल्यापासूनच आहे की काही असं म्हणजे अंकल असे एकदम फ्लॉन्ट मारतात ना शेटन काका, की आपल्या घाऱ्या काकूंना एकदम असं वाटतं की हो शेटन तुम्ही असं केलं, हो मग तो प्रफुल्ल आहे ना, असं हात करत असं डोक्यावरनं हात फिरत, मे हो ना मे प्रफुल्ल मे हो ना, तसंच वाटतं मला एकदम डोळ्यासमोर तसंच चित्र उभं राहतं. तर ते ह्या स्टोरीमध्ये पण काका सांगत होते की जेव्हा तिथून ते निघाले गावावरनं, तर तेव्हा नाश्त्याला वगैरे त्यांचे वडील थांबले आणि ते म्हणाले की चला ना पप्पा लवकर चला ना, म्हणजे एकदम काका एकदम उतावळे झाले होते, एकदम डेस्परेट मग काका त्यांच्या पप्पांना म्हणाले की लवकर चला आणि मी चालवतो गाडी, तुम्ही खूप हळूहळू चालवता. अय्या शेटन तुम्ही खरंच असं म्हणालात? हो मग काय हंसा, मी असं बोललो हंसा. आणि मग काका आले त्यांच्या घरी आणि ना हिला ना असं एकदम असं झालेलं की मी ज्याला असं बघितलेलं प्रत्यक्षात, म्हणजे ते कोणालाही होतंच, पण हिने जे सांगितलं ना की आम्हाला ना, मला जसं पूर्ण कधी बघितलंच नव्हतं ना, तर ते कधी असं म्हणजे स्काईपवर वगैरे, तेव्हा स्काईप होतं तर आम्ही बोलायचो, पण म्हणजे असं काका म्हणाले की खालचा भाग असा दिसायचा नाही स्काईप. अरे काका खालचा भाग एवढा इम्पॉर्टंट असतो, म्हणजे पूर्ण बघायचं असतं ते तर आहेच, पण म्हणजे तेच मेन तर गाडीला खालचा भाग बघायचा होता, म्हणजे हाती पाय नीट आहेत ना ते बघायचं होतं. काहीतरीचा मंडळी तुमचं. पण बरोबरच आहे, त्यांचं तुम्ही ऐकलात ना, तुम्हाला पण असं वाटेल की बाबा म्हणजे काय झालं ना, खालचा भाग नेमकं, म्हणजे सारखं म्हणतात की खालचं बघितलं नव्हतं, तर मला तेच कळतच नव्हतं. मग नंतर मला कळलं की ते पाय वगैरे असं म्हणतात असं. पण ह्याच्यात पण मला ना एक गडबडच वाटते की चला बाबा, म्हणजे जरी स्काईपवर तुम्ही बसून बोलत होतात आणि असं, तर थोडंसं असं मागे चालत जायला सांगायचं ना, थोडं लांबून पण दिसू शकतात असं, बाबा पाय आहेत वगैरे. एवढं तर काय म्हणजे इंजिनियर आणि एवढं साधं अक्कल नाही, एवढं अर्धच बघत होते नेहमी. तर ते जाऊ दे, तर मग समजलं ना तुम्हाला, तर त्यांनी बघितलं नव्हतं, ते काय जाऊ दे आता, ते काय अक्कलच नाही तर काय करायचं. तर मग खालचा भाग मग तिने बघितला म्हणजे पाय वगैरे असे नीट आहेत ते बघितलं, आणि मग तिचं असं तिला झालं हश, आहे बाबा सगळं व्यवस्थित आहे. मग काका जसे उतावळेच झाले होते ना, ते केव्हाचं असं, म्हणजे काका म्हणतात की काय बाबा सगळं जेवण बिवण खाणं पिणं सगळं झालं, पान बिन खाऊन सगळं जिरलं आता, म्हणजे बस ढेकर मारला आणि अजून काय काय मारलं, तरी पण बाबा काय आम्हाला बोलतच नव्हते की जा म्हणून एकांतात भेटा म्हणून, ज्याची मी केव्हापासून वाट बघत होतो. भारीच आवडता काका, भलतेच दिसतात. तर मग शेवटी मग त्यांचे पप्पा म्हणाले, म्हणजे शेवटी वडिलांना माहितीच असतं ना आपलं पोरगं कसं आहे ते, म्हणून मग वडील म्हणाले की जाऊ दे, काहीतरी ह्या एकदमच बाबा कंट्रोल होत नाही आहे, सहा भी नाही जा रहा है, तर जाऊ दे. म्हणून मग वडिलांनीच विषय काढला की तुम्हाला जर बाहेर वगैरे जायचं असेल तर जा म्हणून, आणि जरा गप्पा बिप्पा मारा. तर मग एकदम तयार काका, तर एका पायावर टुनटुन उड्या, त्यांचे पाय पण बघितले होते ना, तर एकदम त्याच पायांवर उड्या मारायला लागले आणि मग गेले हिला गच्चीवर घेऊन. गच्ची म्हणजे गच्ची प्रकरण नाही हो, गच्ची म्हणजे गच्चीवर गेले होते, तिथे प्रकरण काही नाही करायला गेलेले, गप्पा मारायला गेलेले. तर तिकडे गेले आणि मग त्यांनी अशा गप्पा वगैरे मारल्या आणि मग नंतर मग बाहेर कुठेतरी डेटवर घेऊन चालले होते. तर लिफ्टमध्ये काकांना मी कशाला लाजते, एनिवेज काकांना ना ती म्हणाली की 3 मॅजिकल वर्ड 143 म्हणाली आणि त्याच्या आधी आहे ना काकांनी एकदा तिला म्हटलं होतं 143 स्काईपवर असं म्हटलेलं, पण तेव्हा ना एकदम अचंबित झालेली म्हणे, ती म्हणे की मी एकदम अचंबित झालेली आणि मला एकदम कसतरी वाटलं आणि मी ना बाय म्हणून फोन ठेवून दिला आणि मी कधीच त्यांना 143 नाही म्हणाले होते. व्हेरी रॉंग. म्हणजे अचंबित कशाला व्हायला पाहिजे, म्हणजे तू काय टाइमपास करत होती का? म्हणजे काय असंच गप्पा बिप्पा मारायचा, बघूया काय करायचं ते नंतर ठरवू, सध्या टाइमपास करूया, असं चाललेलं का तुझं? म्हणजे काकाच हे तर 1 साइडेड होता याचा अर्थ, म्हणजे हिचं तर काय आता सगळं मॅच झालं म्हणून, नाहीतर काकांना देणार होती डच्चू. कारण का बघा ना कशी आता ऑब्व्हियसली एवढा गप्पा टप्पा मारते, एवढं सगळं काय हे करते,
तर मग टाइमपास थोडी आहे, सिरियसच होतं ना, म्हणून काका बोलले 143. त्याच्यामध्ये अचंबित होण्यासारखं काय होतं. पण बघा, घारीने काही कन्फर्मेशन दिलं नव्हतं, कमिटमेंट नव्हती घारीकडनं. फायनली ती कमिटमेंट काकांना 6 महिन्यानंतर लिफ्टमध्ये मिळाली. तर लिफ्टमध्ये मग घारी म्हणाली की 143, आणि मग काका तर वावरे, काकांचं फुल रॉकेटच उडालं एकदम. काका एकदम पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार, कर लूँ मैं क्या अपना हाल, ए दिले बेकरार मेरे दिले बेकरार, तू ही बता. असं झालं काकांचं. आणि मग आहे ना, मग सगळं काही असं ठरलं. आणि मग त्यांचं काय म्हणतात ते, सुपारी फुटली. नवरी नटली आता बाई सुपारी फुटली, नवरी नटली आता बाई सुपारी फुटली, असं. आणि मग ते पण झालं, सुपारी वगैरे फुटली. आणि मग पहिले रजिस्ट्रेशन म्हणजे मॅरेज रजिस्टर करून घेण्याचं ठरलं. म्हणजे पहिले रजिस्टर्ड मॅरेज करणार होते, कारण का मग पेपर्स वगैरे जायला पाहिजेत ना. मग तोपर्यंत पेपर वगैरे जातील, पेपर वर्क होऊन जाईल, तोपर्यंत काका US ला जाऊन तोपर्यंत करून घेतील आणि मग येतील परत. आणि मग प्रॉपर लग्न होईल वैदिक पद्धतीने. आणि नंतर मग डायरेक्ट ही तिथेच जाईल, म्हणजे सासू सासऱ्यांकडे राहण्याचा प्रश्न नाही. लग्न केलं त्याच्यानंतर मग सासू सासरे म्हणजे असं एकदम विधिवत लग्न केलं तर मग पाठवणी करावी लागेल ना. तर ती पाठवणी टाळण्यासाठी एकदम म्हणजे फुल वेल प्लॅन्ड आहे. घारीची फॅमिली पण एकदम चोक्कस प्लॅन केलेला आहे मुलांच्या बाबतीत. आणि थोडंसं मुलाच्या बाबतीत आता थोडं हे होतं आहे, काय जमत नाही आहे त्याला, तर ढकललं. पण मुलींना तर फुल ऑन एकदम सेट करून टाकलं आईबाबांनी. तर त्याच्यामुळे मग हिचं पहिले रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतलं. म्हणे मी स्वतः केलं, एकटीने फॉर्म भरला. असं थोडी असतं एकटीने फॉर्म भरला काय एकटीने फॉर्म भरला काय, कोण असे काय घरातले काय लागत वगैरे नाही काय. एवढं तुझ्यामध्ये एवढी उतावळी झाली की काय स्वतःचे मोठी शहाणी निर्णय घ्यायला लागले, काय पण फेकते, एकटीने फॉर्म भरला म्हणे. तर मग सगळं फॉर्म बी मीने केलं, कारण का हिला पटापट विजा प्रोसेस तिकडे स्टार्ट करायची होती. आणि मग एवढं दुरिया आणि एवढं हे करायला मला कसं तरी व्हायचं. मला इतकं कसं तरी, आमचं म्हणजे लग्न झालं होतं, रजिस्टर्ड लग्न झालं होतं, पण तरी पण म्हणजे शेटन मला सोडून गेले होते. हिचं बस चाललं असताना तेव्हाच गेली असती त्याच्याबरोबर. असली आहे ही, इतकं हिचं ड्रीम होतं ना त्याच्यामुळे. पण असं नाही होत ना, त्याच्यामुळे मग थांबली इथे. आणि मग नंतर मग परत काका आले आणि मग सगळं तिचा विजा लागल्यानंतर डायरेक्ट घेऊन जायला. तुरी बांध के मैं तो आया रे, डोली बारात भी साथ में लेके आया रे, अब तना होता है मुझसे तो इंतजार गोरी, आज नहीं तो तुझको तो अब मेरी हानि रे, तेन लेके मैं जाऊंगा. असं काय ते, हां ते समजलं ना तुम्हाला. हां ते झालं सगळं. मग गेली घारी एकदाची. आणि नंतर म्हणे की आमचं स्ट्रगल, आणि आम्ही असं स्ट्रगल आम्ही शून्यातनं उभं केलं आणि असं तसं. काय केलं ग घारे तू? हां काय केलं? पहिले तर ते शिक्षण घेतलं, मग ते तर अर्धवट सोडलं, मग घाई लागली तुला. मग तुझा प्लॅन ए सक्सेस केला, तो पण सक्सेसफुल झाला. मग तिथे गेली, मग अजून त्याला दाखवायला, आणि बघ मी कसं अजून मला ह्या शिक्षणावर काय होत नाही आहे, तर मग मी अजून काहीतरी करते म्हणून मग तिथून काहीतरी थातूरमातूर कोर्स केला. थातूरमातूर नाही, बरा कोर्स केला. ते पण मिळतं, म्हणजे असं स्पाऊसला वगैरे काय करायचं असेल तर कंपनी देते, म्हणजे असं सपोर्ट करते. तर तसं करून त्याच्यातनं पण केलं. ते कंपनीचे पैसे डुबवले. मग ते करताच मग नेक्स्ट प्लॅनिंग, म्हणजे सगळ्यामध्ये हिचं प्लॅन हे रेडीच असतं. मग लगेच राहिली ना, मग त्याच्यामुळे मग ते राहिलं. म्हणजे फक्त असं ती दाखवायला करते, खरं तर कसं काही वेगळं तिचा प्लॅन हे वेगळाच ठरलेला असतो. प्लॅन बी ती करत जाते, कारण हेच असं प्लॅनिंगच असं आहे. प्लॅन बी पुढे करायचा आणि मग प्लॅन ए सक्सेसफुल करायचा. समजले मंडळी, समजले हो? तर हे हिचं स्ट्रगल. असा स्ट्रगल तर बाई सगळ्यांना असू दे, सगळ्यांच्या नशिबात असा स्ट्रगल मिळू दे रे बाबा. वय महाराजा. आणि ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात एक गोष्ट, म्हणजे लास्ट टाइम पण मला खूप दिवसापासून मी सांगायचं म्हणते आणि विसरूनच जाते. आज नाही विसरणार मी. ही घारीगोरी आहे ना, हिने म्हणजे अक्षरशः म्हणजे इतकं कॉपी बोंबलीला केलं आहे.
आणि इतकं म्हणजे ते आपल्या गावच्या लोकांना वगैरे उल्लू बनवायला. कारण काल पण एक कमेंट मी जेव्हा हिचं ते स्टोरी बघत होती तेव्हा मी स्टोरी आधीच बघितलेली, पण काल मी परत एकदा असं काय म्हणतात ना तसं एकदा नजर टाकत होती, तेव्हा मी परत कॉमेंटवर नजर मारली. तर त्याच्यामध्ये एकीने लिहिलं होतं की तुझं फार कौतुक वाटतं की तू त्याला एवढं म्हणजे बाहेरगावी राहूनसुद्धा जाओ रिस्पेक्ट देते. नाही, चुकलंय तुमचं, घारी बनेलंय. तुम्हाला काय म्हणते मी, ते घोड्याच्या त्या डोळ्यांमध्येच सगळं आहे. घोबडाचे डोळे खोटे आणि घोबड अख्खं खोटं, एक नंबरची लब्बाड. काय नाही, त्या स्टोरी सांगतानाच किती वेळा अरे तुरे केलं तिने बोलता बोलता, सगळी नाटकं दाखवायला की मी कसं मान देते आणि कसं. नॅचरली बोंबल नॅचरली बोलते. तिचं अरेंज मॅरेज आहे त्याच्यामुळे ते बाय डिफॉल्ट तिचं हे झालं आहे. ही काय डेटिंग टाईमपासूनच काय आपलं हे करत होती, अवजाव करत होती. आणि एकदा तुम्हाला ती अरेतुरेची सवय झाली की खूप डिफिकल्ट आहे ते अवजाव करणं. त्याच्यामुळे नाहीच, ते तिच्या तोंडातनं निघतंच अरेतुरे. ते फक्त ती बोंबलीला हे द्यायला, कट ऑफ द्यायला ती करते तसं बोलायचा एक ते रिझन आहे. आणि दुसरं तिचं जे पब्लिक आहे त्याला थोडंसं इम्प्रेस करायला, त्या पब्लिकला इम्प्रेस करायला ती अहोजाव करते, पण घारी अरे तुरे करते. बापरे, म्हणते ह्याच्यामध्ये मी शेटन काकांचा जो अवतार बघितला ना, खरंच म्हणजे मला स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास होत नव्हता. मला असं वाटत होतं मी काय समजत होते आणि कसा हा माणूस अक्षरशः म्हणजे वेडा पागल आवारा तसंच एकदम असा एकदम वखवखल्यासारखा असं. मला तर खूप आवडलेली, मला पहिल्याच नजरेत आवडलेली, मला लय आवडलेली, लय भारी होती आयटम. आणि मला कसलं म्हणजे एकदम कसं तरीच होत होतं बाबा मला. पण समजू शकतो, ते वय पण तसं असतं. आणि शेटन तर बाबा एकदम असे वाटतं बहुतेक तो असा एकदम फोकस्ड आणि असा नर्ड असा आहेच, तो दिसतोच. तर त्याच्यासाठी असं काही म्हणजे होणं हे एकदम काहीतरी एकदम नेक्स्ट लेवलचंच असणार ना. त्याच्यामुळे इतक्या वर्षाची दबून ठेवलेली इच्छा, म्हणजे किती असं इच्छा तर होती असेल त्याला, पण सगळं शिक्षण हे ते मध्ये फोकस्ड असल्यामुळे ह्या गोष्टींना तेवढा वेळ देता आला नाही. आणि आता मग ते कुठेतरी ते दबलेलं जे उचंबळून आलं ना, ते एकदम खतरनाक, एकदम घारीवर पूर्ण उलटलंच असेल असं वाटतं मला. भावनांचा उद्रेक आणि तो घारीच्या बरोबर एकदम म्हणतात ना ते एकदम तीर निशाण्यावर लागला शेटण्याचा. असो, तर ही होती त्यांची कहाणी. एकदम सोपी साधी, असं काही त्याच्यामध्ये काही ट्विस्ट वगैरे नाही आहे, नॉर्मलच आहे, पण फुल वेल प्लॅन्ड अशी एका लग्नाची गोष्ट. याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. जाता जाता नेहमीप्रमाणे उखाणा. तर आजचा उखाणा आहे माधुरी किचन 951 यांचा. नाव घ्या बोलते जीजी, नाव घ्या बोलते जीजी, शेटन चला ना आपण नाचू टनटनाटन. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त रहा आणि स्वस्थ रहा. टेक केअर. बाय. मासलामा.